मुख्याध्यापक झाला, पण तरी धोंडा मात्र नीट झाला नाही. तो धोंडा वेडावाकडाच राहिला. त्या धोंड्याची मूर्ती होणं अपेक्षित होतं, पण त्या धोंड्यानं स्वतः जन्माला घातलेली मूर्ती स्वतःच्या हातानं फोडून टाकली आणि स्वतः मधल्या एका भिकारचोट बापाचं दर्शन अख्ख्या महाराष्ट्राला त्यानं घडवलं. खर तर या धोंड्याच्या ढोंगणावर बांबूचे फटके पडल्याशिवाय महाराष्ट्रातल्या तमाम धोंड्यांच्या डोक्यात अजिबात प्रकाश पडणार नाही. धोंडा कधी आईमध्ये आहे, हा धोंडा कधी बापामध्ये आहे, हा धोंडा कधी कधी अलीकडच्या काळामध्ये शाळेतल्या शिक्षकांमध्ये बघायला मिळतोय. तर हा धोंडा बऱ्याचदा पालकांची खिसे कापून पोरांची मन मारणाऱ्या आणि त्यांना जिवंत मुडदे म्हणून फिरवणाऱ्या त्या हरामखोर खाजगी ट्युशनवाल्यांच्या मध्ये सुद्धा बघायला मिळतोय. त्यामुळे या तमाम धोंड्यांचा समाचार घेण्यासाठी आजचा व्हिडिओ मी करतोय. या व्हिडिओमध्ये काही तांत्रिक माहिती सुद्धा सांगणार आहे. म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की महाराष्ट्रामध्ये एक गंभीर प्रकरण 2 दिवसांपूर्वी घडलंय. त्या प्रकरणाच्या अनुषंगाने हा व्हिडिओ आहे. तमाम धोंड्यांनी सुद्धा हा व्हिडिओ बघावा आणि सगळ्या पालकांनी, सगळ्या शिक्षकांनी, सगळ्यांनी व्हिडिओ बघावा. व्हिडिओ संपूर्ण बघावा, माझी आपल्याला प्रामाणिकपणाची ही विनंती आहे. या व्हिडिओमध्ये मी सुरुवातीला तुम्हाला सांगेन, त्या प्रकरणाची मी तुम्हाला जाणीव करून देईन. महाराष्ट्रातल्या सांगली जिल्ह्यातल्या आटपाडी तालुक्यात नेलकरंजी नावाचं गाव आहे. या गावामध्ये 2 दिवसांपूर्वी धोंडीराम भोसले नावाच्या एका मुख्याध्यापक बापानं स्वतःच्या पोरीला नीट परीक्षेच्या त्या सराव परीक्षेमध्ये मार्क्स कमी पडले म्हणून जात्याच्या खुंट्यानं रात्रभर मारहाण केली आणि त्या पोरगीचा जीव घेतला. आता महाराष्ट्रामध्ये जे न्यूज चॅनेल बातम्या दाखवतायत, जे कोण अनालिसिस करतायत, काही मानसोपचार तज्ञ टीव्हीवरती येत आहेत, माहिती सांगतायत, बापाला राग अनावर झाला, भावना अनावर होतात वगैरे, हे सगळं सांगतायत आणि म्हणतायत की माणसांच्या मानसिक आरोग्याचा सुद्धा विचार केला पाहिजे. निश्चितपणाने केला पाहिजे, पण एक मुख्याध्यापकाच्या मानसिक आरोग्याचा विचार म्हणजे काय करायचा? त्याने तर मानसिक आरोग्य घडवलं पाहिजे, पण तो कसला विचार? आता ज्या न्यूज चॅनेलनी बातम्या दाखवल्या त्याच्यात एक पॉइंट व्यवस्थित दाखवायला पाहिजे होता, नवे तो हायलाइट करायला पाहिजे होता. तो पॉइंट असा आहे, पोरगीला बापाने विचारले मार्क्स का कमी पडले, पण तेवढ्या मुळे बापाने मारलं नाही, तर पोरगीनं उलट प्रश्न बापाला केलाय, तुम्ही तर काही कलेक्टर झालाय का? बापाला त्या उत्तराने एवढा राग आलाय की रात्रभर जात्याच्या खुंट्याने त्या पोरगीला मारलंय. मग त्याला जाणीव झाली नाही पोरगी पोटकी आपल्या, म्हणजे पोरांनी प्रश्न विचारण्यावर सुद्धा बंदी घातली का इथल्या व्यवस्थेनं? त्या पोरगीनं हा प्रश्न विचारणं काय चुकीचं होतं? आता मी तुम्हाला एका गोष्टीची जाणीव करून देतो. अगदी सुरुवातीला ज्या आटपाडी तालुक्यात हे प्रकरण झालं ना, त्याच आटपाडी तालुक्यामध्ये गदी माडगुळकर नावाचे लेखक कधी काळी महाराष्ट्रामध्ये झाले प्रचंड मोठे साहित्यिक आहेत. व्यंकटेश माडगुळकर आणि गदी माडगुळकर दोघे सख्खे भाऊ. गदी माडगुळकर 10वीला नापास झाले होते, जरा माहिती घ्या, आणि नापास झाल्यानंतर त्यांनी उदबत्त्या विकायचं काम केलं, पण अखंड महाराष्ट्रात एक मोठा साहित्यिक म्हणून त्यांचा नावलौकिक झाला होता. किती उदाहरणं तुम्हाला सांगावी. अहो, लता मंगेशकरांसारखी गाणं कोकिळा म्हणवली जाणारी ती गायिका सुद्धा फारसा औपचारिक शिक्षण झालं नाही, पण अय मेरे वतन के लोगो जरा आंखों में भर लो पानी, जो शहीद हुए अय उनकी जरा याद करो कुर्बानी, हे गाणं तिच्या चांगल्या गळ्यातून ऐकताना भारताचे पहिले प्रधानमंत्री पंडित नेहरू यांना सुद्धा रडू फुटलं होतं. अहो, भाकरीवरचा चंद्र शोधण्यात अर्धी जिंदगी बर्बाद झाली, लावायला बापाचं नाव नाही, मास्तर तुमचंच नाव लिवा, असे हदबलतेनं कविता लिहून स्वतःच्या गरिबीचा उद्रेक स्वतःच्या कवितांमधून ज्यांनी उभा केला, त्या नारायण सुर्वेंचं शिक्षण फक्त 7वी पर्यंत आहे, पण भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. किती किती उदाहरणं तुमच्या समोर ठेवावीत ज्यांचं औपचारिक शिक्षण फारसं झालं नाही. अहो, याच सांगली जिल्ह्यातले वाटेगावचे आहेत लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे. फक्त 1.5 दिवस शाळेत गेले, पण आयुष्यात 39 कादंबऱ्या लिहिल्या, 10 नाटकं लिहिली, छत्रपती शिवाजी महाराजांवरचा पवाडा लिहिला त्यांनी, त्यांच्या 7 कादंबऱ्यांवर चित्रपट आले. कुठं त्यांचं शिक्षण झालं सांगा ना? किती किती उदाहरणं तुमच्या समोर ठेवावी. अहो, ज्या बल्बचा शोध थॉमस एडिसन लावला ना, त्याचं उदाहरण तुमच्या समोर येणं महत्वाचं आहे. तो थॉमस एडिसन ज्यावेळी शाळेत गेला, शाळेत गेल्यानंतर शिक्षकांनी घरी पाठवलं होतं, हातात एक पत्र दिलं होतं. तो रडत रडत घरी आला ना, आईला म्हटलं, आई बघ ना या पत्रात काय लिहिलंय. शिक्षकांनी मला घरी पाठवून दिले. आईनं पत्र हातात घेतलं, वाचलं, त्याला जवळ घेतलं, कवटाळलं, मिठी मारली. आई रडायला लागली, तोही रडायला लागला. आई म्हटली, काही नाही रे बाळा, याच्यामध्ये असं लिहिलंय की तुमचा मुलगा फार हुशार आहे, कुशाग्र बुद्धिमत्तेचा आहे, त्याला शाळेत पाठवायची काही गरज नाही, त्याला तुम्ही घरी शिकवा. आणि मग त्यावेळी आईनं तसं सांगितल्यामुळे थॉमस एडिसन शोध लावत राहिला. 10,000 शोधांचं पेटंट त्याच्या नावावरती आहे. बल्बचा शोध लावला त्यानं. ज्यावेळी आई हयात नव्हती, ते जुनं कपाटातलं मळकटलेलं पत्र त्यानं बाहेर काढलं, तर त्या पत्रात लिहिलं होतं, तुमचा मुलगा मठ्ठ आहे, ढ आहे, त्याला काही कळत नाही, आमचा वेळ वाया घालवू नका, कृपया त्याला घरी शिकवा. म्हणजे आईनं जर तो मजकूर थॉमसच्या लहानपणी खोटा वाचून दाखवला नसता, तर मला सांगा थॉमस एडिसन तुमच्या माझ्या वाट्याला संशोधक म्हणून येऊ शकला असता का?
अहो, आईनं, बापानं आणि शिक्षकांनी प्रोत्साहनाची थाप द्यायला पाहिजे. तुम्ही त्यांना जीव जाईपर्यंत मारता. अहो, विदर्भातली मी एक बातमी वाचली होती काही वर्षांपूर्वी, की त्या ठिकाणी 10वीच्या पोरगीनं अजून बोर्डाची परीक्षा व्हायची आहे तोपर्यंत आत्महत्या केली, आणि आत्महत्या करण्यापूर्वी एक सुसाईड नोट लिहिली. ती तिच्या ओढणीमध्ये सापडली. त्यामध्ये लिहिलं असं होतं की चुकून मी परीक्षेत नापास झाले तर माझे पप्पा टॉमीच्या साखळीने मला मारतील, या भीतीनं मी आत्महत्या आत्ताच करत आहे. मला तर वाटते त्या टॉमीच्या जागेला त्या पप्पाला बांधलं पाहिजे. अहो, बाप म्हणजे कसाई आणि आई म्हणजे कसाई, बाप म्हणजे साप. ही जी मनोवृत्ती आहे ना पोरांच्या मनामध्ये आता निर्माण होते. अरे जरा सावध व्हा. 15 ऑगस्ट 1947 आपला देश स्वतंत्र झालाय. पोरांना गोरे इंग्रज गेले, आई आणि बाप जर गोरे इंग्रज वाटत असतील, शाळेतले शिक्षक गोरे इंग्रज वाटत असतील, ते ट्युशनवाले गोरे इंग्रज वाटत असतील, तर आपण सावध होण्याची गरज आहे. अहो, शिक्षणानं पोरं घडली पाहिजेत. त्यांचा मानसिक, भावनिक आणि बौद्धिक तिन्ही विकास झाले पाहिजेत. तुमचा फक्त बौद्धिक विकास, IQ, इंटेलिजन्स क्वोशंट तुम्हाला वाढवायचा आहे. EQ पण वाढवा ना. इमोशनल क्वोशंट कोण वाढवणार? त्याची जबाबदारी कोण घेणार? लगेच पटकन आनंदी होणं, पटकन दुःखी होणं, पटकन रागाला येणं, पटकन काहीतरी वेगळी भावना निर्माण होणं. तर या भावनेवर नियंत्रण कसं मिळवायचं हे शिकवणार कोण? मग शिक्षण संस्था उभा कशासाठी केल्यात कळलं पाहिजे ना आम्हाला. तांत्रिक गोष्टींचा जरा विचार करा ना. संख्यात्मक ज्ञानापेक्षा गुणात्मक ज्ञान महत्वाचं आहे का नाही सांगा. मग 90-92% मार्क्स तुम्हाला महत्वाचे वाटतात, पण मुलांची आकलन क्षमता काय वाढली? मी वक्तृत्वाचे क्लास घेतोय त्यामुळे मला माहित आहे या महाराष्ट्रातल्या धोंड्यांनी घडवलेले काही या मूर्ती माझ्याकडे येत आहेत. मग माझ्या लक्षात आलं ते स्मरणशक्ती त्यांची प्रचंड चांगली आहे, पण आकलन क्षमता त्यांची चांगली नाही. आकलन क्षमता कोण घडवणार त्यांची? फक्त पाट्या टाकणारे विद्यार्थी घडवताय का तुम्ही? फक्त परीक्षेमध्ये सादरीकरण करणारे विद्यार्थी घडवताय का? अहो, तिकडं महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेत बुनियादी नावाची शिक्षण पद्धत चालवत होते. त्यावेळेच त्यांचं एक वाक्य आहे की तू परीक्षेत कसं सादरीकरण करतोस याच्यापेक्षा तू कालपेक्षा पुढे सरकलाय काय फार महत्वाचं. मी रोज स्वतःमध्ये इम्प्रुव्हमेंट करत गेलो पाहिजे. रोज मी स्वतःला घडवलं पाहिजे. रोज मी मला हरवत गेलो पाहिजे. मला जिंकत जायचं ते मला हरवून जायचं. रोज मी माझ्यातला एखादा अपयशी माणूस संपवत गेलो पाहिजे. मग आपल्याला कळणार कधी? यशाची व्याख्या एकदा ठरवा ना. यशाची व्याख्या साधी आहे. सगळ्या प्रकारच्या काळजांमधून मुक्तता म्हणजे यश. मग पोरं काळजांमधून मुक्त कुठे होत आहेत? त्यांचा तणाव वाढवतोय तुम्ही. मी काही करू शकलो नाही ते तू केलं पाहिजे. अरे आपली लायकी नाही नीट अजून. मुख्याध्यापक बापानं तिला मारलं, त्या पोरगीनं जो प्रश्न विचारलाय ना त्या साधनानं बापाला की तुम्ही तर काही कलेक्टर झालाय का, तो खरा प्रश्न आहे. अहो, कलेक्टर नव्हे ते मुख्याध्यापक व्हायचे सुद्धा लायकीचे नाहीत असं म्हटलं पाहिजे. अहो, एका मुख्याध्यापक बापानं मारणं एवढं वाईट अमानुष पद्धतीनं हा रानटीपणा आहे. आणि तोही शाळेतल्या एका शिक्षकांकडून हे अपेक्षित नाही. कळलं पाहिजे आम्हाला बाप कसा असावा. काल 2 दिवसांपूर्वी एक मेसेज माझ्याकडे आला की एका बापानं स्वतःच्या लहान पोराच्या खांद्यावरती हात टाकला आणि पोराला विचारलं, सांग पोरा, जगातला सगळ्यात सामर्थ्यशाली व्यक्ती कोण? तर पोरगा म्हटला, पप्पा मीच की. मग पप्पानी खांद्यावरून हात काढला आणि पप्पा म्हटले, आता जगातला सगळ्यात कमकुवत माणूस कोण सांग? तो म्हटला, पप्पा मीच. अरे पप्पा म्हटले, अरे सामर्थ्यशाली तूच, कमकुवत तूच कसं काय? तर पोरगा म्हटला, पप्पा ज्यावेळी तुम्ही माझ्या खांद्यावरती हात टाकला ना त्यावेळी जगातला मी सगळ्यात सामर्थ्यशाली व्यक्ती होतो, आणि माझ्या खांद्यावरचा हात तुम्ही काढून घेतला त्यावेळी जगातला मी सगळ्यात कमकुवत माणूस झालोय. त्यामुळे बापानं खांद्यावर कधीतरी हात टाकला पाहिजे आधार म्हणून. बापानं कधीतरी पाठीवरती शाबासकीची थाप मारली पाहिजे. पण तुम्ही जात्याचे खुंटे उपटून पोरांना मारायला लागला. मग जीवच मारणार आहे तर पोरं कशाला जन्माला घालायची? साधा विषय आहे. शाळेत गेल्यानंतर पोरांनी ए फॉर ऍपल शिकावून बी फॉर बॉल शिकावं, याच्यापेक्षा ए फॉर आईन बी फॉर बाप व्यवस्थित शिकवा ना. त्यांना प्रेम द्यायच्या वयात त्यांना प्रेम द्या. तुमचा नुकता धाक नका दाखवू. गोरे इंग्रज गेलेले आहेत, आपल्यातले गोरे इंग्रज त्यांना दाखवू नका. आता जे अलीकडे चालू आहे ना, पोरांना आई बाप समजून सांगायच्या कार्यशाळा चालू आहेत. मला तर वाटते कार्यशाळा पालकांच्या घेतल्या पाहिजेत. खरं पालकत्व त्यांना समजून सांगितलं पाहिजे. आई बापांना सुद्धा कळलं पाहिजे पोरांच्या बरोबर कसं वागावं, पोरांना कसं घडवावं आणि संस्कार म्हणजे काय कळलं पाहिजे. या डीएड बीएड वाल्यांना, MPhil PhD झालेल्या सगळ्या प्राध्यापकांना माझी विनंती आहे, जरा बालमानसशास्त्र वाचा. विद्यार्थ्यांना कसं घडवायचं हे वाचा आणि मग तुम्हाला हे सगळं कळणार आहे. शिक्षण व्यवस्थेतल्या माणसांनी हे करावं हे अपेक्षितच नाही. मग कुणाकडून अपेक्षा करावी चांगली? मला तर वाटते आता ते अपेक्षा तुमच्याकडून करणं सोडून दिलं पाहिजे. धोंडीराम भोसले हे प्रातिनिधिक आहेत. महाराष्ट्रामध्ये असे अनेक धोंडे आहेत. त्या सगळ्या धोंड्यांना कळलं पाहिजे आपल्या पोराची गती कुठे आहे तिकडे त्याला पाठवा ना. गायनाच्या क्षेत्रात पाठवा, क्रीडा क्षेत्रात त्याची गती आहे तिकडे पाठवा, संशोधनाच्या क्षेत्रात गती आहे त्याला तिकडे पाठवा. कुणाला कशात आवड आहे त्याला तिकडे पाठवा ना. का त्याला काही नको असलेलंच घडवून तुम्ही घडवताय? जे जमतं त्याच्यावरती बंदी घालायची आणि जे जमत नाही त्याचं कंपल्शन करायचं. ही जी मनोवृत्ती आहे, ही जी प्रवृत्ती आहे ती पहिल्यांदा बंद केली पाहिजे, तर ही पोरं घडणार आहेत. नाहीतर बेरोजगारांच्या फौजा येणाऱ्या काळात जन्माला येतील. नुकते बेरोजगार नाही, जिवंत मुर्दे म्हणून पोरं फिरतील, कारण यांचा भावनिक विकास शून्य असेल.
आयुष्यभर आईच्या आणि बापाच्या धाकाखाली, शिक्षण व्यवस्थेच्या धाकाखाली आणि समाज काय म्हणेल याच्या धाकाखाली की पोरं वाढवू नका. जरा शिक्षकांनी पुस्तकं, त्या पठडीबद्ध पुस्तकांच्या बाहेरची वाचायला चालू करा. नुकती क्रमिक पुस्तकं वाचून तुमची बुद्धी झाली मट्ट, तुमच्या डोक्यात बटाटा भरल्यासारखी अवस्था झालेली आहे. या सगळ्या गोष्टींचा कुठेतरी मला वाटतं बारकाईने तुम्ही विचार करण्याची गरज आहे. अखंड शिक्षण व्यवस्थेचा तुम्ही विचार केला पाहिजे. पर्किन्सन नावाचा शिक्षण तज्ञ आहे, तो मी विवेकानंदांची व्याख्या सांगितली, मनावर घ्या ना. ते म्हणतायत, पर्किन्सन शिक्षण तज्ञ असं म्हणतायत की मुलांच्यावर बाहेरून ज्ञान लादणं म्हणजे फक्त शिक्षण नव्हे, तर मुलांच्यातली चिकित्सक वृत्ती जागृत करणं म्हणजे शिक्षण आहे. स्वामी विवेकानंद असं म्हणतायत की बाबा शिक्षण म्हणजे तुमच्या आतमध्ये जे आधीच पूर्णत्व आहे त्याचं केवळ प्रकटीकरण करायचं. म्हणजे प्रत्येक माणसाच्या आत पूर्णांशाने एक डॉक्टर आहे, प्रत्येक माणसाच्या आत पूर्णांशाने एक इंजिनियर आहे, प्रत्येक माणसाच्या आत पूर्णांशाने एक वक्ता आहे, गायक आहे. त्याला धडका मारायचे, त्याला धक्के द्यायचे तर बाहेर काढायचं आहे. धक्के द्यायचे म्हणजे त्या खुंट्यानं नाही मारायचं. व्यवस्थित त्याच्यातली चिकित्सक वृत्ती आम्हाला जागृत करता आली पाहिजे. शिक्षक म्हणून घ्यायच्या लायकीचे व्हा. शिक्षक मधला शी शिलवा नसतो, क्षक क्षमाशील असतो आणि क कर्मवीर असतो. क्षमाशील आहे का धोंडीराम भोसले, याचा विचार केला पाहिजे. तुम्ही काय कलेक्टर झालाय का? एवढ्या वाक्याचा जर एवढा राग येत असेल आणि आपला अहंकार दुखावला जात असेल तर शिक्षक म्हणायचे आपण लायकीचे नाही आहोत. याचा सगळ्यांनी विचार केला पाहिजे. शाळेतल्या शिक्षकांपासून घरातल्या आई बापांपर्यंत सगळ्यांनी आता विचार केला पाहिजे. उगाच भरमसाठ परीक्षांना त्यांना बसवलं, चांगले मार्क्स मिळाले म्हणजे पोरं काही फार मोठं काहीतरी करणार आहेत, या भ्रमातनं जरा बाहेर या आणि जरा जमिनीवर पाय ठेवा. तुम्ही काय केले, तुमची उंची कुठपर्यंत आहे त्याच्यानुसार त्याला मग तुम्ही जज करायचा प्रयत्न करा. हे सगळं कळू द्या एकदा. हे मुद्दाम मी केलं कारण महाराष्ट्रात हे गंभीर प्रकरण घडलं आणि रोज आत्महत्या होत आहेत. बरं, नुकत्या ही आत्महत्या प्रत्यक्ष झालेली आहे, पण काही पोरांनी मनातल्या मनात स्वतःला संपवून घेतलेला आहे. त्याही आत्महत्यांचा तुम्ही विचार करायला पाहिजे. आजच्या या व्हिडिओबद्दल आपल्याला काय वाटतं? आपलं मत फार महत्वाचं आहे बरं का, या विषयाबद्दल म्हणतोय. कमेंट थ्रू मला कळवायला विसरू नका. मनापासून धन्यवाद.